ही सगळी संधी सोलापूरकरांनी त्यांना त्यांच्या कामाच्या जीवावर दिली. वास्तविक त्यांचं अजून एक विशेष अभिनंदन करतो की यावेळेस सभागृहात येत असताना वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे लोक कमी जास्त मताधिक्याने निवडून आले, पण सोलापूर महानगरपालिकेत सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा मान सुद्धा विनायक कोंडेल यांना मिळाला. त्याचं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही मला बघितलंय संघर्ष करून 4000च मताधिक्याने निवडून आले. विनायक कोंडेल साहेबांना अतिशय त्यांचा स्वभाव सगळ्याला घेऊन जाणार आहे. अतिशय मितभाषिक, कधी ते रागावताना मी बघितलं नाही. ते रागात जरी असले तरी हसतात आणि खुशीत जरी असले तरी हसतच असतात. त्याच्यामुळे डोक्यात कोंडेल साहेबांच्या काय चाललंय ते अजून मला वाटतं वैद्य साहेबांना मी कळालं नाही. त्याच्यामुळे बाकीच्यांना तर कळायला खूप दूरच आहे. पण एक सांगतो, विनायक कोंडेल यांनी याआधी सोलापूर रुग्णालय येतात अतिशय बऱ्याच रुग्णांची सेवा सुद्धा त्यांच्या हातून झालेली आहे. मला निश्चित खात्री आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या महापालिकेला निधी देतील. कारण फडणवीस साहेब परवाच म्हणाले सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपली संख्या जास्त आहे, याचा अर्थ लोकांचा विश्वास आपल्यावर जास्त आलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठेवण्यासाठी आपल्या सोलापूरचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे. या प्रसंगी मी आयुक्त साहेबांना विनंती करते, आयुक्त साहेब आमच्या हद्दवार भागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. महापौर साहेब वयाच्या 21व्या वर्षी नगरसेवक झाले आणि खूप साऱ्या संस्थांमध्ये खूप साऱ्या कमिटीमध्ये आपण काम करताय. कामाचा फार मोठा अनुभव तुम्हाला आहे. तर या महापालिकेत सुद्धा तुम्ही सर्वांना समान न्याय द्या, निधी द्या आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते. भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी आभार मानतो. आदरणीय देवाभाऊ, लाडके मुख्यमंत्री, आदरणीय पालकमंत्री जयाभाऊ यांच्या आणि आपले शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर या सर्वांच्या आशीर्वादाने आणि देवेंद्रनाथ कोटे, सुभाषबाबू देशमुख, विजयकुमार देशमुख मालक यांच्या सर्वांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने आम्ही सगळे नगरसेवक 87 या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. आणि विशेष या वरिष्ठांचे यासाठी मी या ठिकाणी आभार मानेन की तुमच्या दोघांसारख्या अत्यंत कर्तृत्ववान उच्च शिक्षित महापौर आणि उपमहापौरांची निवड केली, त्याबद्दल मी सोलापूर शहरवासियांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण वेगवेगळ्या पक्षातून कधी अपक्ष कधी वेगळ्या पक्षातून निवडून आला म्हणून सातत्याने त्या ठिकाणी बोललं जात आहे, पण जो कर्तृत्ववान असतो तो कोणत्याही पक्षातून निवडून येतो हे तुम्ही आज ठिकाणी 102 नगरसेवक सोलापूरच्या प्रत्येक गल्लीबोळातील, प्रत्येक रस्त्यावरच्या, प्रत्येक मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. आम्ही नगरसेवक आता त्यांचे सैनिक आहोत. मी तुमच्या पुढे महापौर साहेब 2 विषय मांडू इच्छित आहे. आपल्या या सभागृहामध्ये अनेक नगरसेवक हे नौखे आहेत. त्यांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची आपल्याला समतोल करणे गरजेचं आहे. भविष्यात इतिवृत्त माहिती ही सभेनंतर पोहोचणे गरजेचे आहे. तसेच जसं आपल्या लोकसभेत, विधानसभेत लाईव्ह रेकॉर्डिंग होत असतं, व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असतं, तसं आपल्या महापालिकेत सुद्धा इथून पुढे प्रत्येक सभागृहाचं कामकाज हे लाईव्ह स्क्रीनिंग व्हावं अशी एक आपल्याला विनंती करते. व त्याचबरोबर बोलण्यासाठी खूप विषय आहेत. सर, आज आनंदाचा दिवस आहे. आपल्याला शुभेच्छांचा, अभिनंदनांचा वर्षाव करते. आपली कारकीर्द सोलापूरची उंची वाढवेल अशी आशा करते. आपलं नेतृत्व यशस्वी व्हावं अशी शुभेच्छा देते. आज नूतन महापौराची जी निवड झालेली आहे, नूतन महापौर म्हणून सोलापूर शहरामध्ये एक नवीन इतिहास आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सोलापूर शहराची महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून सोलापूर शहरामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये स्वर्गीय भीमराव जाधव गुरुजी यांना बिनविरोध म्हणून पहिल्यांदा महापालिकेच्या इतिहासामध्ये नोंद झाली. तदनंतर माजी आमदार युनुसभाई शेख हे अल्पसंख्याक समाजाचे होते.
त्यावेळी बिनविरोध परंपरा या सभागृहाने पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच विनायकदादा कोंड्या करणारा नेतृत्व म्हणून त्याच्यावर पाहिलं जातं. आदरणीय विनायकदादांचा परिवार कोंड्याल साहेबापासून सातत्यानं समाजाचे न्याय पंचायत मिटवण्याची भूमिका असेल, समाजामध्ये कोणतेही विषय असेल तर गांभीर्यानं आदरणीय विनायकदादांचे पिताश्री त्या ताचोटीने काम करतात. त्याच पद्धतीचं कामकाज आज विनायकदादाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आलेलं आहे. माननीय महापौर साहेब हे सोलापूर शहर शहर शाहगौरानी सिद्धेश्वर महाराजच्या शहर आहे. इथे हिंदू मुस्लिम सर्व मिळून राहतात. म्हणून तुमच्याशी आपल्याशी विनंती आहे की आपण सर्व समान निधी आम्हाला द्याल आणि आमचे जे हक्कर साहेब आणि आमचे हक्कर साहेब आणि बाबा आमच्या आसिफ पीर अहमद शेख यांनी पाठीमागे घेतले हे एक अटी शर्तीवर हे तुम्ही आम्हाला सर्व सन्मान निधी देणार आहे. माननीय महापौर साहेब हे तुमच्याशी अपेक्षा आहे. माननीय महापौर साहेब इथे गोरगरिबी जास्त आहे आणि पाणीचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे और सर्व प्रश्न इथे आहे. स्मार्ट सिटीच्या नावाने काम बरोबर झालेलं नाही. रोडचा ड्रेनेजचा ते तुम्ही बघा महापौर साहेब, लक्ष द्या तुम्ही आणि हे 4 वर्षाच्या काळात काय काय गलत घडले ते तुम्ही बघा आणि सर्व काळाचे 4 वर्षात आम्ही हे पण काढणार आहोत. माननीय महापौर साहेब तुम्ही महिलांना जास्तीत जास्त निधी देणार आमची तुमच्याशी अपेक्षा आहे. पाठपुरावा आम्ही घेणार आहे. जिथं बजेट कुठं वापर झाला ते सुद्धा आम्ही पाठपुरावा घेणार. कारण सत्तेमध्ये अशा वेळ नसू द्या. कारण भाजप सरकार असलं तरी भाजप सरकार तळागाळापर्यंत जनतेला विकास करण्यासाठी भरपूर निधी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून देश शासनाने ज्या ठिकाणी जिथं निधीची जी आवश्यकता त्या ठिकाणी तुम्ही पोहोचलं का नाही ते आम्ही खुलासा करणार आहे. तुम्ही अधिकारी सर्व खुलासा द्यायला पाहिजे. आणि केवळ आज जो आनंदाचा दिवस असल्यासारखा आहे. आपण बघतो की विनायकदादा ज्यात आपण 4था टर्म असल्यासारखं आहे की त्यांचं नगरसेवक झालेलं आहे आणि त्यांचं कार्यकाळ खूप चांगल्या पद्धतीने असेल. कारण की ठराव केलेला आहे म्हणजे आम्ही शहराच्या विकासासाठी एकमत आहोत. असंच आपण शहराच्या एका मुद्द्यावर आपण सर्व एकत्र येऊ शकतो हे आज आपण सभागृहाला दाखवून दिलेलं आहोत. आज उपमहापौरताई आमचे देवकरताई आमचे जुने सहकारी मित्र महेशजी देवकर यांच्या धर्मपत्नी आहेत. खरंच आपण काम करत राहिलं की काय मिळू शकतं हे देवकर साहेबांना आज दिसलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा जयभीम करते. आदरणीय सभागृहातील नगरसेवक नगरसेविका तसेच कनिष्ठ वरिष्ठ कर्मचारी माझे पत्रकार बंधू आपणा सर्वांना मानाचा जयभीम करते. आणि 2च गोष्टीमध्ये मी माझं भाषण संपवणार आहे. मी काय भाषण देण्या एवढी मोठी नाही. पण दादा तुम्ही महापौर झालात त्याच्या आधी एक सांगायचं आहे की उद्या माता रमाई यांची जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य याच्यासाठी सांगायचं आहे की जे संविधान भारताला बहाल केलं त्या महामानवाची ती पत्नी आहे आणि त्या जयंतीचा पण आपणा सर्वांना शुभेच्छा देते. कारण ह्या गोष्टी आपण विसरून चालणार नाही. जे संविधान आपण देशासाठी अर्पण केलंय आणि त्या संविधानाच्या अधिकारावरतीच आपण महापौर झालात आणि काही उपमहापौर झालेत आणि त्या संविधान बहाल करण्यासाठी ज्यांनी आतोनात कष्ट घेतलं त्या माता रमाईची जी त्यागमूर्ती म्हणून संबोधली जाते त्या माता रमाईची उद्या जयंती आहे. त्या जयंतीच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतातच की सगळ्यात मोठा ग्रंथ कुठला असेल तर बाबासाहेबांनी दिलेला महामानवाचा संविधान हा मोठा ग्रंथ आहे आणि त्या संविधानाच्या जोरावरच दादा आपण 4 वेळा नगरसेवक झाल्यात आणि 4थी वेळेस आपण महापौर पदावर बसणार. ही फक्त घटनेत तरतूद केल्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या महापालिकेच्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीचे 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आले आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले पालकमंत्री जयकुमार गोरे व त्याचबरोबर आपल्या शहरातले आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोठे, विजयकुमार मालक देशमुख, सुभाष बापू देशमुख व आपल्या शहराध्यक्षा
त्याचबरोबर या ठिकाणी आभार मानतोय. माननीय महापौर नशिबाने शेताचा अर्थ लक्षात ठेवला. आपण आज या सभागृहात संकलन तुम्हाला कामाचा अनुभव आपण आणलाय. आपण याआधी एकत्र मला वाटतं 2012 मध्ये स्थायी समिती सभापती होता. काँग्रेस पक्षाकडून भारतीय जनता पार्टीकडून स्थायी समितीचा विरोध पक्ष होता आणि सुदैवाने आज आपण दोघे एका पक्षात आहोत. या ठिकाणी माझे मित्र चेतनदादा म्हणले की माझी फसवणूक झाली, फसवणूक केली. तुमच्याशी काय बोलतो दादा? मी गेले 30 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर काम करतो. दुसऱ्यांदा दोघांसोबत निवडून आलो किंवा पराभूत झालो. यावर्षीचं महापौर पद हे सर्वसाधारण झालं. त्यामुळं पक्षाकडे इच्छा व्यक्त केली. इच्छा व्यक्त करणं मला वाटतं गैर नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ज्यावेळेस आमच्या महापौर पदाची चर्चा झाली, नवीन नवीन नावं आली आणि ज्या दिवशी पक्षाने निर्णय जाहीर केला की माननीय विनयदादा कोंढाळे हे महापौर पदासाठी उमेदवार असतील आणि ज्ञानेश्वर देवकर या उपमहापौर, त्या दिवशी आमच्या पक्षाचे पत्रकार आपण इच्छुक आहोत तोपर्यंत इच्छुक. ज्या दिवशी पक्षाचा निर्णय होतो आमच्यातले सगळे मतभेद काय जे असेल इच्छा प्रकट करण्याची ते सगळे विसरून आम्ही त्या दिवशी शुभेच्छा दिल्या. माननीय देवकर आपली शुभेच्छा. उम्मीद करता हूँ जिस तरह आपने कहा कि हम न्याय देंगे सब समाज को और सब पक्ष वालों को, तो मैं उम्मीद करता हूँ विरोधी पक्ष नेता के लिए एक मुस्लिम समाज को भी चांस मिलना चाहिए. उसके लिए आप सब लोग सपोर्ट कीजिए. महिला असल्यामुळे मला खरंच खूप भारी वाटते. मला 100% गॅरंटी महिलांना न्याय देता महिन्याच्या अडचणी सोडतात. तुमच्या नवीन वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम. मेन्स सेक्शन सुटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर. वुमेन्स सेक्शन सिल्क सारीज, एथनिक वेअर अँड रेडीमेड, किड्स अँड होम फर्निशिंग, किड्स रेडीमेड, न्यूबॉर्न ड्रेसेस, होम फर्निचर, हँडलूम. वुमन्स सेक्शन सारीज, मॅचिंग नाईटवेअर, होजेरी अँड लॉन्जरीज. सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन. मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर, सोलापूर. संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02.